आम्ही पूर्ण करून दिली। तसेच जगताप साहेब यांना मी फोन केला, त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट करून त्वरित डांबरच्या गाड्या 2 गाड्या पाठवल्या आहेत। नमस्कार, माझं नाव अंकिता प्रवीण मोरे। आता इथे खड्डे असल्यामुळे कारण स्टेशनवर येणाऱ्या गाड्या इथे बऱ्याच वेळा आढळल्या जातात, तर त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंटला त्रास होतो आणि त्याची चर्चा केल्यानंतर आम्ही ही गोष्ट परिवर्तन विकास आघाडी या लोकांना सुनीता वहिनी यांना सांगितलं आणि भगवान नाना यांना सांगितलं, तर यांनी कुठलाही वेळ न घालवता 2 दिवसाच्या आतच ते काम पूर्ण केलं आहे आणि हे काम केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभारी आहे। भगवान संजय आज या ठिकाणी खड्डे भरण्याचं स्पीड ब्रेकरचं काम चालू आहे। वारंवार आम्हाला कंप्लेंटही होत होत्या आम्ही निवडून आल्यापासून, परंतु त्या कंप्लेंटी काय होत नव्हतं कारण आपलं सत्तेतच कोण नव्हतं। 2 दिवसा अगोदर वहिनींना मी सांगितलं, वहिनी अलिबागला गेल्या। अलिबागला गेल्याच्या नंतर प्राधिकरणच नव्हते। मी कालपासून 2 डंपर आणि जे तुमचं डांबर आणि रोलर हा मागून पूर्ण स्पीड ब्रेकर, तो पाडा एरिया असेल, खांडा असेल, हेतराळी असेल, मातोश्री नगर असेल, निर्माण नगरी असेल, ते त्वरित मी सांगून वहिनींनी काम चालू केलं। हे सगळी बॉडी आपली निर्माण नगरी, गंगानगर आणि मातोश्री नगर जे काही खड्डे झालेले आहेत, जी काही ब्रिजमध्ये जे तकलीफ होते सर्वांना रहिवाशांना, त्यांना मी वहिनी सुनीता मोरे आणि भगवान संचे यांना मी अपडेट करून जी दिली ते तात्काळ लगे 2 दिवसामध्ये हे जे काम चालू केलेलं आहे आणि त्यांचं मी धन्यवाद मानतो। सर्व एरिया मातोश्री नगर, गंगानगर आणि निर्माण नगरी, पाडा एरिया हे सर्व यांचा काम पूर्ण काही चालू केलेलं आहे आणि काम पूर्ण हे घेतलेलं आहे। धन्यवाद त्यांचं। नमस्कार, 2 दिवसापूर्वीच आम्ही या रोडची कंप्लेंट केलेली होती ग्रामपंचायतमध्ये की या रोडमुळे खूप त्रास होत होता नागरिकांना। खूप ॲक्सिडेंट झाले या ब्रिजवर। गेल्या 2 आठवड्यांमध्ये 2 ते 3 गाड्यांचे ॲक्सिडेंट आम्ही बघितले। पण 2 दिवसांपूर्वी आम्ही नानांकडे कंप्लेंट केली की असं काम आम्हाला करून द्या आणि फक्त 2 दिवसामध्ये त्यांनी डायरेक्ट गाडी पाठवून आज काम सुरू केलेलं आहे। त्याबद्दल निर्माण नगरी आणि रहिवासी संघाकडून आणि पूर्ण रिजन्सी प्लाझा बिल्डिंगकडून मी त्यांचं